यंदा महाराष्ट्रावर यल निनोचं संकट आहे, सावट आहे. प्रशासनाने तशा तयारी सुद्धा केलेल्या आहेत. परंतु हे यल निनो नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात. यल निनो ही प्रशांत महासागरातील तापमान वाढीमुळे निर्माण होणारी हवामानाची नैसर्गिक घटना आहे. याचा परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो, जो की आता आपण पाहतोय झालेला आहे. आणि अनेकदा पावसाचे प्रमाण कमी राहते, त्यामुळे दुष्काळ, पाणी टंचाई आणि शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वाढते. यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा हवामान विभागाने यल निनोचा प्रभाव जाणवू शकतो असं सांगितलं आहे, असा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक सीमेलगतच्या भागात कमी पावसाची शक्यता आहे असं वर्तवलं आहे, असा अंदाज. मात्र यावेळी महाराष्ट्र शासनाने सुद्धा वेगळी भूमिका घेतली आहे. संभाव्य संकट ओळखून प्रशासनाने आधीच 181 अतिसंवेदनशील तालुक्यांची यादी तयार केली आहे. या तालुक्यांमध्ये पाणी टंचाई, शेती आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता यावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे. म्हणजेच संकट येण्यापूर्वीच उपाययोजनांना सुरुवात झालेली आहे. यल निनोचं संकट टाळणं आपल्या हातात नाही, पण त्याचा परिणाम कमी करणं नक्कीच आपल्या हातात आहे, शक्य आहे. यासाठी शासनाची तयारी आहे, प्रशासनाची सुद्धा तत्परता आपल्याला जाणवते आहे. शेतकऱ्यांचं योग्य नियोजन अत्यंत यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.